ईश्वरपूर जवळील बहे या गावात कृष्णा नदीकाठी मोटार दुरुस्तीसाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांना ईश्वरपूर पोलिसांनी विनाकारण आणि अमानुष मारहाण केल्याचा आरोप जखमींनी केलाय। अवधूत धनाजी पाटील आणि विरज सुरेश पाटील अशी मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत। अवधूत याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। हा धक्कादायक प्रकार शनिवारी दुपारी घडलाय। मात्र स्थानिक पोलिसांनी या मारहाणीचा आरोप नाकारला असून पोलिसांनी असा कोणताही प्रकार केला नसल्याचं सांगितलं आहे। तरीही या प्रकरणाची चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर या करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। शनिवारी दुपारी अवधूत आणि विराज बहे येथील नदीकाठी आपली नादुरुस्त मोटार दुरुस्त करण्यासाठी गेले होते। वायरमॅन येणार असल्याने ते तिथे थांबले असताना आधी दोन पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये दुचाकीवरून आले आणि त्यांनी फोन केला। त्यानंतर काही वेळातच इतर चौघे मोटारीतून तिथे पोहोचले। साध्या वेशात असलेल्या या पोलिसांनी कोणतीही विचारपूस न करता या दोन्ही तरुणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। डॉक्टरांनी या तरुणाला मारहाण झाली असल्याचे आणि पाठीवर काठीचे वळ असल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे। कोणत्याही चौकशीविना आणि विनाकारण बेदम मारहाण करणाऱ्या संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जखमी अवधूतने केली आहे। याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना देण्यात आले। याच्यामध्ये पेपरामध्ये अशा बातम्या मी बघितल्यात आज पेपर कात्रणात की ज्याच्यामध्ये नेरळीतील एका युवकाला पोलिसांनी मारहाण केली अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत। याच्यामध्ये पेपर कात्रणाच्या आधारे मी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे इन्क्वायरी दिलेली आहे। घटनेत नक्की काय झालं, तिथे मेडिकल सर्टिफिकेट काय आहे, एका युवकाला इंजुरी झाली असं त्यात बातमी आहे। तिथे नक्की काय प्रकार आहे याची चौकशी करून त्याच्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल।